अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे। ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय आहे आणि मुख्य म्हणजे या सगळ्यात एफबीआयच्या माजी संचालकावरती संशयाची सुई आहे। या सगळ्यात 8647 या 4 आकड्यांनी गूढ वाढवलंय। ते कसं बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट, ट्रम्पना संपवण्याचं षडयंत्र कोणी रचलं? 8647 या आकड्यांचं नेमकं गूढ काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, महासत्ता असलेली अमेरिका ज्यांच्या नेतृत्वात पुढे जाते, त्या ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत धक्कादायक गोष्ट पुढे आली आहे। ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय आहे। मुख्य म्हणजे या सगळ्यात अमेरिकन तपास संस्था एफबीआयचे माजी संचालक संशयाच्या फेऱ्यात सापडलेत। याची सुरुवात झाली आहे ती जेम्स कोमी यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टनं। 15 मे 2025 जेम्स कोमी यांनी एक इंस्टाग्राम पोस्ट केली। बीच वॉक दरम्यान समुद्रातील शिंपल्यांपासून त्यांनी 8647 ही संख्या तयार केली। त्याचा फोटो शेअर केला। माझ्या बीच वॉकवर छान शिंपल्यांची रचना असं कॅप्शन दिलं। पोस्ट व्हायरल झाली आणि ट्रम्प समर्थकांमध्ये नाराजी पसरली। तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या पोस्टमध्ये असं नेमकं काय आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे समर्थक नाराज व्हावेत? तर या पोस्टमध्ये असलेल्या 8647 या नंबरमुळे ट्रम्प समर्थकांमध्ये नाराजी पसरली आणि याच नंबरमुळे ही पोस्ट करणारे एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी अडचणीत आले। या पोस्टमध्ये असलेली 86 ही संख्या सुटका मिळवणं या अर्थी वापरली जाते। तर 47 याचा संबंध थेट ट्रम्पशी जोडला गेला, कारण ते अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष आहेत। ट्रम्प यांना धोका किंवा संपवण्याचा प्रयत्न या अर्थानं ही पोस्ट पाहिली गेली। डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी या सगळ्यावर पोस्ट केली आणि कोमी अप्रत्यक्षपणे माझ्या वडिलांना मारण्यासाठी सांगतायत असं लिहिलं। रिपब्लिकन नेते आणि टीकाकारांनी सुद्धा ट्रम्प ज्युनियर यांच्या भावनांना दुजोरा दिला आणि या पोस्टला लज्जास्पद आणि हत्येचं आवाहन असं म्हटलं। यानंतर सिक्रेट सर्व्हिसनं या पोस्टची चौकशी सुरू केल्याची घोषणा केली। अशातच जेम्स कोमी यांच्या आणखी एका पोस्टनं लक्ष वेधलं। कोमींनी पोस्ट डिलीट करून निवेदन जारी केलं। काही लोक या संख्यांना हिंसेशी जोडतात हे माहीत नव्हतं। कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं आपण समर्थन करत नाही। जेम्स कोमी यांनी ही भूमिका मांडत पोस्ट डिलीट केल्याचं सांगितलं। अमेरिकेमधील सुरक्षा यंत्रणा आता या प्रकरणामध्ये तपास करतात। ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत समोर आलेल्या या खळबळजनक गोष्टीकडे अतिशय गांभीर्यानं पाहिलं जात आहे। गेल्या वर्षी ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान पेन्सिल्व्हेनियामध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता, ज्या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले, पण यानंतर सुद्धा त्यांच्या सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित झाले होते। त्यामुळे आता या चौकशीतून काय समोर येतं याकडे जगाचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।